शेणगोळ कोण का मारेल माझ्या लेकीला? मुलींची शाळा सुरू केली आहे नव्हती ना? ओ गोविंदराव, धाकली सुनबाई कुठे आहे तुमची? मालक, मग आमचा होकार समजा तुम्ही. तुमची पोरं आम्हाला सून म्हणून पसंत आहे. आणि कसं आहे, अगोदरच आमची एक सोयरीक झाल्या पुण्यात. हे जर जुळलं तर मग लेकीकडे आमचं येणं जाणं राहील त्या निमित्तानं. सोयरीक आणि कुणाच्या घरात? अहो गोविंदराव फुले, त्यांचा धाकटा लेक ज्योतिराव, तो आमचा जावई. काय काय झालं? कोणची सावित्री म्हणायची? नाही म्हणजे परवाच्या दिवशी जिच्यावर लोकांनी शेणगोळ्याचा मारा केला ती. शेणगोळ? अहो काय बोलताय? शेणगोळ कोण का मारेल माझ्या लेकीला? अहो, मुलींची शाळा सुरू केली आहे नव्हती ना? सावित्री शिकवाया जाते तिथं, म्हणून तिच्यावर शेणगोळ्यांचा मारा झाला ना? अरे देवा, नाही नाही, हे समजा काही पटत नाही मला. अहो असं का असेल? समध्या पुण्याला ठाव हाय. तुमची लेक असून बी तुम्हाला ठाव नाही? अहो सकाळी जेव्हा शाळेला जायला निघतीय तेव्हा लोक रस्त्यात येऊन थांबतात. चिखल फेक काय करतात, शेणगोळे काय फेकतात, कुणी कुणी सांडपाणी बी ओततात. थोरल्या सुनबाई, वाईस पाणी घ्या. होय दादा. हो गोविंदराव. नेवसे पाटील, अहो पाहुणा आले ते. राम राम देवा, कसं काय येणं केलं? काय निरोप नाही, सांगावा नाही, अचानक येणं केलं. येऊ का? सुनबाई पाणी घे की. या की आत या. या हो पाहुणे, या या या. या या पाहुणे, या बसा. धाकली सुनबाई कुठे आहे तुमची? हं? अहो आमची सावित्री कुठं आहे? अहो आम्ही विचारलं सावित्री कुठं आहे? मळ्यात गेली या. नाही कवा धाडत नाही, आजच धाडले. म्हणलं जरा माळव घेऊन ये. होय ना, घरकाम करायला बी जमलं पाहिजे ना पोरीला. नव नव, कुठं गेली म्हटलं सावित्री? मळ्यात. मळ्यात? ऐकलं का हो? मळ्यात गेल्या माझी लेक. ऐकलं ना हो स्वतःच्या कानाने? ऐकणं आणि बघणं 4 बोटाचं अंतर असते. काय म्हटलं होतं मी? हो माझी लेक आहे ती. बापाच्या नावाला बट्टा लावायची नाही, कधी कमीपणा आणणार नाही. आणि जे काय करायचं ते बापाला सांगून करत. बाप लेकीचं लई चांगलं चालतंय. एकमेकाच्या जीवातलं एकमेकांनी सांगतात. आता आम्हाला काय माहितीये? जे आम्ही ऐकलं ते बोललो. कानावाला यांच्या.
हो पाटील, अहो बघा की लई वेळ झालाय. म्हणजे तुम्ही समधी इथं घरात आणि सुनबाई एकट्याच मळ्यात. दमा की जरा, मी बोलतोय ना दादा. एखादा गडी माणूस पाठवा की मळ्यात, बघा किती वेळ लागणार आहे. अहो येईल की आता एवढ्यातच. अहो आमचा लई खोळांबा झालाय, आम्हाला सुपारी फोडायची आहे. अहो फोडा की मग. हा, त्यासाठी सावित्री कशा पाहिजे हवी? तसं नाही सगून अक्का, सोयरं आहे ती आमचं, रुजवत घालायसाठी आल्या तिथे. आता दादा सांगा लागल्यात, सगून अक्का सांगते तर खोटं कसं असेल, पण यासनी पटाय पाहिजे. सावित्रीवर लोकांनी शेण फेकलं का नाही याची खात्री करायची आहे त्यास. पण मी सांगतोय ना संमत काय कोणाचा, हा? आणि माझी सावित्री या असल्या भानगडीत का पडेल? हे बघा, समद खोटा आहे, मी छाती टोकपणे सांगतो, सगळ्या सांगोवांगी कथा आहे ती. मालक, बैलगाडी झोपू. जा गाडी झोपून घे. होय होय, जाऊ येतो आम्ही. मालक, पटली खात्री, सोयरीक मोडली. चल रे सोपणा. चला चला घरी. पाटील, सगुण अक्का, यासाठी नायगावला माझ्या घरात गिरट्या घालत होता वय तुम्ही? खंडोची नेवशे पाटलाची पोरगी सून म्हणून पाहिजे होती, ती अशासाठी. काय हो दादा, लोकांनी शेण मारलं माझ्या पोरीच्या अंगावर, चिखलानं भरली माझी साव. हे याच्यासाठी मी सोन्याचा घास भरवत तिला लहानाची मोठी केली का ग सगुण अक्का? याच्यासाठी जीव काढून दिला तुम्हाला? कशापायी केलं हे? हा, कशापायी सांगा की? अरे काय कमी पडलं होतं तुम्हासने? एक सांगावा धाडायचं होतं की हो दादा, एक सांगावा. धान्याच्या राशा आणून वाटल्या असत्या इथं, पैक्याचा ढीग लावला असता तुमच्या दारात, बोलायचं तरी. काय करून ठेवलं माझ्या लेकीचं सगुण अक्का? हा, का माझ्या आबरूचे धिंडवडे काढले तुम्ही? अहो बोला की. शेण मारलो हो माझ्या सावलीच्या अंगावर. शरीराला लागलेली घाण पाण्याने धुतली जाते, पण समाजाला लागलेली विषमतेची घाण धुवायची असेल तर शुद्ध विचारांची गंगा वाहिली पाहिजे.
आई सावे थांबा. मायानंतर तर काय चाललंय समजा ते कळू दे आधी. बोला हो येवाई, बोला की. गप का बसलाय? कशा पायी चाललंय समजा ये. शेणा चिखलात न्याय लागली माझी पोर. लोक थुकत्यात अंगावर. मी हा काय बोलू देवा. तुम्ही एकदा तुमच्या लेकीला विचारा, ह्यात आमचा काय बी दोष नाही व. दोष नाही? औरागात फुटले तिच्या अंगाला आणि तुमचा दोष नाही म्हणताय. तुम्ही तरी ध्यान द्यायला पाहिजे होतं का नाही अक्का? आम्ही सांगणारच होतो. कवा कवा सांगणार होता? आम्ही मेल्याव का लेख मेल्याव? अहो असं काय वंगाळ बोलताय तुम्ही? दादा आणि सासूबाईनं लई विरोध केला होता. तू सारवासारव करू नको पोरी. सावी, सावी, अंगावरच्या कपड्यानिशी निघायचं आता. या घरातला शेर सापला तुझा. माळ्याचं घर नाहीये, कसायाचं आहे. कसाई हाय ते कसाई. लेक दावणीला बांधल्या माझी. कवा कापून खातील सांगता याचं नाही. आणि आशेच्या आशेत चलसावी, कपाळीचं कुकू पुसून. चौथा लोक म्हणून सांभाळीन मी तुला. अहो काय बोलताय हे? अहो पाटील जरा शांत व्हा. म्या काय म्हणते ते तरी ऐका. कान फुटल्यात माझं सगुणा का? नाही ऐकू येत मला आता. पाटील, अहो टाळी एका हाताने वाजत नाही. टाळीचा दृष्टांत तुम्ही देऊच नका येवाई. एवढं सगळं रामायण महाभारत घडलं इथं. एका शब्दाचा सांगावा धाडला नाही तुम्ही नाही गावला. पोटाला पोर नाही तुमच्या. लेकीच्या आईबाचं काळीच कसं पिळवटतंय, कसं तुटतंय, तुम्हाला काय कळायचं? म्या काय म्हणते, तात्यासाहेब येतालच आता. कसं येत्याल? शेणकाला खाऊन का धडक्या अंगानं? त्यांनी राहायचं सवन आणि शेणकाला माझ्या पोरीच्या नशिबात. तुम्ही बोला मग. मी सांगून दमलो. ज्योती काय माझं ऐकत नाही. आणि सुनबाई ज्योतीशिवाय दुसऱ्या कुणाचं ऐकत नाही. शेवटी वाईटपणा कुणाला? मला, त्या घराला. हे बघा, मी आल्यापासून बोल, पण एकदा तुमच्या लेकीला विचारा की. म्हणजे ती आमच्या मुरा काही बोलायची नाही. हिनबाई तिला खोलीत न्या आणि विचारा. म्हणजे मग तुम्हाला कळत काय खरं आहे आणि काय खोटं ते. सावी, बस बस इथं. सावी, अगं काय गळा तुझा अवतार हा? लोक तुला दगड शेण चिखल मारतात.
बाई हे हाल सगळे कशासाठी? रोजचं मरण कशा पाय ग बाई? सावी मला सांग, अगं तुझ्या जिव्हारी दगड लागला असता, तुझा डोळा फुटला असता तर आम्ही काय करायचं ग? बोल ना ग सावी, मला सांग पाहुणं तुला तऱ्याच देतात काय? हे कर म्हणून सांगतात काय? नाही. अगं बाई, मग कशा पायी या फंदात पडलीस? एवढा चिखल अंगावर घेण्यापरीस मला जमणार नाही म्हणून सरळ सांगून टाकायचं ना. अगं त्यासनी नाही सांगता आलं तर आम्हासनी सांगायचं. आम्ही समजावून सांगितलं असतं की पाहुण्यासनी. बाई, सोन्यासारखा संसार करायचा सोडून हे भिकेचे डोळे कशा पाय ग? मला सांग सावी, तू ये जाय काय करतेस ते तुझ्या सासू सासऱ्यासनी तरी पटतंय का ग? नाही ना? नेवसे पाटलांच्या घराण्याला शोभल अशी तुझी वर्तणूक आहे का ग सावी? आई बाईला रोज चुली समोर बसून भाकऱ्या भाजून घेताना पाहतो आपण. तिला मार जोड होताना पाहतो. बाई जर विधवा झाली, नवऱ्याच्या सरणावर तिला सती जाताना पाहतो आपण. आणि जर ती सती नाही गेली तर तिला बोडकी झालेली पाहतो. जर तिला सवत आणली तर पहिली बायको आपलं संपूर्ण आयुष्य ओसरीवर घालवते, ते बी पाहतो आपण. बावनखणीतला बायकांचा व्यापार पाहतो आपण. बाई विकल्या जाते तिथं. लोक काय करतात गाई तेव्हा? लोक बघतात आणि कानाडोळं करून निघून जातात. हा, पर बाई जर शाळेला गेली, ती शिकली तर मात्र आपला धर्म बुडतो. आपली परंपरा डागाळलेली होते. लईच ना मुश्की होत असेल ना ग आई? वाह वाह सावी, हे समज ना तुला जावई बापूंनी शिकवलं आहे म्हणून तू हे बोलतीस, नाहीतर तू अशी बोलणाऱ्यातली नाही आहेस. वय माझ्या मालकांनीच शिकवलं आहे मला. आणि समध्यांनी शिकावं ना म्हणून ही मुलींची शाळा सुरू केली आहे. अगं बाई, पण नाक मरशील ना ग तू. परवा नाही आहे. मला सांग, सदाच्या बायकोच्या पोटी जर जिजाऊन सारखी लेक जन्माला आली तर आवडेल का ग तुला? आवडेल की. त्यासाठीच शिक्षण आहे. पोरींना शिकावं लागल आई. फुलांची वेल जर फुलवंती करायची असेल तर आपण ओतप्रोत जीवन रस देतो ना तिला, तव कुठं ती बहरते. त्याचप्रमाणे मुलींचं आहे. हे शिक्षण त्यांच्यासाठी म्हणजे बहरणं आहे. त्यांना शिकावंच लागल. शाळा बंद होणार नाही. साविचाई, हो साविचाई, आटपा लवकर चला. मादा, गाडी झोप, चल जा लवकर. साविचे, झाली का रुजवत? सावीला म्हणावं अंगावरचं कपडे आहेत तसंच चल आता. लय काय घेत बसू नकोस. बोलवा तिला पाठशिरी. नाही, आपण निघूया. अहो असं कसं? 2 घास खाऊन घ्या बाईच. मी काय म्हणतो, तांबड्या फुटताना निघा ते बरं, म्हणजे आमच्या जीवाला बी घोर लागायचा नाही. होय ना. पारू, स्वयंपाकाचं बघ. कशाला नसती काळजी दाखवताय तोंड देखली. वरवरची माया आणि उपाशी बस ग बया, अशी गत आहे तुमची.
सावी, सावित्री, चल बाळ. चल, नायगावला जायचं आपण. चल, निघायला पाहिजे. आबा आबा मी आज नाही येऊ शकत तुम्ही. पोरींची जी शाळा काढली ना त्याची समधी मदार माझ्यावर आहे. मला उभं राहावंच लागणार आहे बाबा. तुम्ही शाळा काढून अधर्म केलाय. तुम्ही आता इथे पाय ठेवू नका. एक देणगी मात्र न चुकता मिळते आपल्याला. कुठली देणगी? शेण आणि दगडाची. म्या माझं काम करायला जाते. मागे व्हा. पदराला हात घालावा. जय शिवराय. आपण सर्वजण जो भरभरून प्रतिसाद देत आहे त्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून आभार. आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की एपिसोड संपूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या एपिसोडची लिंक शेअर करा. त्याचबरोबर आपल्यापैकी अनेकांनी ही मालिका सुरू राहावी यासाठी आर्थिक योगदान देण्याची भावना व्यक्त केली होती आणि आपण सर्वांच्या भावनेचा आदर करून खाली एपिसोडच्या कमेंट सेक्शनमध्ये पेमेंट गेटवेची लिंक आपण दिलेली आहे, QR कोड दिलेला आहे. यावर क्लिक करून आपल्याला जे काही स्वेच्छेनं योगदान द्यायचंय ते आपण देऊ शकता. कारण मालिका ही आता महाराष्ट्राची आहे आणि हा जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची ही नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्या भावनेचा आदर करून ही गोष्ट आपण केलेली आहे. आपणा सर्वांना विनंती आहे, पुन्हा एकदा एपिसोड संपूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या एपिसोडची लिंक पाठवा, जेणेकरून सावित्रीमाईंचा आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा जो इतिहास आहे हा पुढच्या पिढीच्या मनावर कोरला जाईल, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचेल. जय शिवराय. पोरींची जी शाळा काढली ना त्याची समधी मदार माझ्यावर आहे. मला उभं राहावंच लागणार आहे बाबा. तुम्ही शाळा काढून अधर्म केलाय. तुम्ही आता इथे पाय ठेवू नका. एक देणगी मात्र न चुकता मिळते आपल्याला. कुठली देणगी? शेण आणि दगडाची. म्या माझं काम करायला जाते. मागे व्हा. पदराला हात घालावा.